नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर मित्रांनो बघा, 2 डिसेंबरला या ठिकाणी GMC संभाजीनगरची पहिली मेरिट लिस्ट रिलीज करण्यात आलेली आहे आणि यामध्ये खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी कमीत कमी मार्क्स मिळालेले आहे. एकदम भरमसाठ मार्क या ठिकाणी मिळालेले नाही, कारण की बघा हा जो पेपर होता तो थोडा या ठिकाणी मॉडरेट लेवलचा विचारण्यात आलेला होता आणि ही जी मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये काही मुलांचे मार्क्स कमी देखील झालेले आहे आणि काहींना नॉर्मलायझेशन करून त्यांचे मार्क्स जे आहे ते वाढले देखील आहे. तर बघा, या ठिकाणी GMC संभाजीनगरचा पेपर जो आहे तो इतका इझी नव्हता, थोडा मॉडरेट लेवलचा होता. त्यामुळे जर तुम्ही स्कोअर बघितला तर या ठिकाणी सर्वांना खूपच कमी मार्क्स जे आहे ते मिळालेले आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात आता प्रश्न आहे की 70 ते 130, ज्यांना 70 ते 130 आहे त्यांचे काय होणार आहे. तर त्याबाबत आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांचे होणार आहे की नाही, त्यांना काही चान्स आहे की नाही, त्यासोबत कट ऑफ देखील कमी जाणार आहे, तर नेमका जाणार किती हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर फायनल रिझल्ट कधी लागेल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कधी बोलावल्या जाईल, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे, सर्व काही माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, तत्पूर्वी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा PDF कोर्स जो आहे तो आपण लॉन्च केलेला आहे. येणाऱ्या आगामी सर्वच भरतीसाठी, नगर परिषद असू द्या, आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि येणाऱ्या आणखीन GMCच्या भरती, जसं GMC सोलापूर, GMC सांगली मिराज आणि अनेक GMCच्या एक्झाम होणार आहे. त्यासाठी फक्त 200 रुपयामध्ये आपण PDF कोर्स लॉन्च केला आहे. तर बघा, ज्यांनी हा PDF कोर्स घेतला त्यांना खूपच फायदा झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी ज्यांनी आपला PDF कोर्स घेतला होता त्यांना या ठिकाणी 140च्या वरतीच मार्क्स मिळालेले आहेत. तर तुम्हाला जर हा PDF कोर्स हवा असेल तर मेसेज करा 9284307184 वर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपला हा नंबर दिलेला आहे, त्यावर जाऊन मेसेज करा आणि हा PDF कोर्स परचेस करून घ्या. तर बघा, जे काही तुमचे डाऊट होते तर सर्व डाऊट आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बस एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आणि चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या ठिकाणी जो आहे तो मॅक्झिमम मुलं जे आहे ते या ठिकाणी आपण पोल वगैरे टाकलेला होता टेलिग्राम चॅनलवर. तर चला तुम्हाला पोल देखील दाखवून देतो टेलिग्राम चॅनलवरचा. तर बघा, हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, ऑल GMC ग्रुप. येणाऱ्या सर्व GMC भरतीसाठी महत्त्वाची जी काही अपडेट असते ते तुम्हाला याच ग्रुपवर मिळणार आहे. तर स्पेशली GMC कॅन्डिडेटसाठी आपण हा ग्रुप तयार केलेला आहे. तर यामध्ये बघा, ज्यांनी अजूनपर्यंत त्यांचं जे नाव आहे आणि त्यांची जी मार्कमध्ये झालेला बदल आहे तो अजूनपर्यंत जर बघितलेला नसेल तर त्यांनी आपले हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन करून घ्या. आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी आपण PDF जे आहे ते सेंड केलेले आहे. बघा, या ठिकाणी 3 PDF आहे क्लास 4 सर्वंटचे. एक आहे बघा, टोटल 4 आहे. एक आहे 3 PDF आहे क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटलचे आणि एक आहे क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेजचे. बघा, क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज ज्यांनी त्यासाठी अप्लाय केलेले आहे त्यांनी या PDF वर क्लिक करून त्यांचे नाव या ठिकाणी चेक करू शकता, त्यांचे मार्क्स यामध्ये कशा प्रकारचे मिळालेले आहे. तर बघा, क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल हा PDF आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही मार्क्स बघू शकता, लोकांना कसे मार्क्स मिळालेले आहे. तर हा PDF जो आहे तो रँडमली अरेंज केलेला PDF आहे. तर यामध्ये असं नाही की उतरत्या क्रमामध्ये मार्क्स दिलेले आहे, यामध्ये कसे पण मार्क्स दिल्या गेलेले आहे. बघा, या ठिकाणी कोणाला 62 मार्क भेटलेले आहे, कोणाला 110, कोणाला 74, कोणाला 106, कोणाला 126. तर या ठिकाणी मार्क्स जे आहे ते 200 पैकी खूपच कमी मार्क्स मिळालेले आहे, कारण की पेपर जो आहे तो खूपच अवघड होता. त्यामुळे जास्त मार्क्स मुलांना दिसून येत नाही आहे. फक्त या ठिकाणी बघा, 146 मार्क या ठिकाणी कोणाला मिळालेले आहे, तर वृषाली हरिभाऊ खुले यांना 146 मार्क मिळालेले आहे. बघा, असे इक्के दुक्के जे आहे ते 140च्या वरती, 130च्या वरती असे तुम्हाला दिसून येतील. यावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता की कट ऑफ जो आहे तो किती कमी यावेळेस जाण्याची शक्यता आहे. कट ऑफ जे आहे ते किती कमी यावेळेस जाण्याची शक्यता आहे.
तर बघा या ठिकाणी आता आपण सर्व काही माहिती बघणार आहोत, सर्व काही समजून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं की टॉपर किती मार्काचा होता हे आपल्याला सर्च करायचं असेल तर समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला 170 मार्कचं कोणी आहे की नाही या ठिकाणी चेक करायचं आहे. तर आपण 170 या ठिकाणी टाकून घेऊया आणि सोबत बघा या ठिकाणी सर्व मार्क जे आहे ते पॉईंटमध्ये दिसत आहे म्हणून या ठिकाणी पॉईंट वगैरे टाकून घेऊया. आणि इथे सर्च केलं तर बघा 170 मार्काचा एक मुलगा या ठिकाणी सापडलेला आहे, गणेश शिवलिंग गाडगे. बघा याला 170 मार्क्स आहे, त्यामुळे एक मुलगा 170 मार्काचा भेटलेला आहे. आणि या ठिकाणी वरती बघा 2 दिसत आहे, 1 ऑफ 2 म्हणजे 2 जण आहे. तर या ठिकाणी बघा ज्ञानेश्वर श्रीराम चौधरी याला 170 मार्क आहे. त्यानंतर बघा याला गणेश शिवलिंग गाडगे दोघांना या ठिकाणी 170 मार्क आलेले आहे. फक्त दोघंच जण 170 मार्कचे मिळालेले आहे. तर टॉपर आहे 170. त्यानंतर बघा 169 मार्कवाला कोणी आहे का, तर 169 टाईप करा, समोर पॉईंट टाईप करा. त्यानंतर बघा 169 मार्कवाला कोणीच नाही. 168 मार्कवाला बघा 168 पॉईंट, तर या ठिकाणी 168 मार्कवाला देखील कोणी नाही. त्यानंतर बघा 167 मार्कवाला तर कोणीच नसेल. 166 मार्कवाला बघा 166 मार्कवाला कोणी आहे का, तर बघा या ठिकाणी 166 मार्कवाले 4 मिळालेले आहे. बघा याला 166 मार्क आहे, नामदेव नारायण साबळे. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रफुल्ल कैलास केसरे याला सुद्धा 166 मार्क आहे. त्यानंतर बघा याला महेश अशोकराव शेडकेला 166 मार्क आहे. त्यानंतर बघा याला किशोरला आहे, त्यानंतर नामदेवला आहे आणि त्यानंतर बघा प्रफुल्ल. तर अशा प्रकारे 166 170चे टॉपर नंतर डायरेक्ट 166वर आलेले आहे. त्यानंतर बघा डायरेक्ट 150 वगैरे अशी आलेले आहे. तर खूपच कमी मुलांना या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळालेले आहे आणि जागा ज्या आहे ते खूपच जास्त या ठिकाणी होत्या. कॉलेजच्या तर कमी होत्या, परंतु या ठिकाणी हॉस्पिटलच्या जागा खूपच जास्त होत्या. तर सेम अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटलच्या जागा देखील बघू शकता. बघा हॉस्पिटलचा PDF 3 PDF आहे. बघा हा आहे एक क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल पहिल्या नंबरचा, नंतर इथे बघा 1.1 नंबरचा आहे क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल, नंतर 1.2. तर हे तिन्ही PDF जे आहे ते क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटलचे आहे. या सर्वांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे मार्क्स चेक करायचे आहे. तर ज्यांनी चेक केलं नाही त्यांनी या ठिकाणी बघून घ्या. तर त्यामुळे आता नेमकं समोरची प्रोसेस काय होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. तर बघून घ्या जागा किती होत्या. जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे एकूण 285 इतक्या जागा होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय दोन्ही मिळून 285 जागा होत्या. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला माहीतच असेल कमीत कमी 5 पट मुलं जे आहे ते बोलविल्या जातात. कमीत कमी 5 पट मुले बोलविल्या जातात. तर 285चे जर तुम्ही 5 पट केले तर या ठिकाणी किती होतात बघा 200 गुणिले 5 1000 होतात. नंतर 80 गुणिले 5 400 तर 1425 जवळजवळ 1500 मुलांना जे आहे ते या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात येणार आहे. आणि 1425 मुलांचं जर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर जवळपास जे 170 पासून चालू केले तर तुम्ही 170चे जास्त 2-3च मुले सापडतील, नंतर 166चे 2-3 मुले सापडतील. तर अशा प्रकारे 110 ते 100 पर्यंत देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविल्या जाऊ शकते. 110 ते 100 पर्यंत देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविल्या जाऊ शकते. लक्षात ठेवा 110 ते 100 पर्यंत जरी तुमचा स्कोर असेल तरी तुम्ही DVसाठी पात्र होऊ शकता. आणि त्या ठिकाणी समांतर आरक्षणवाले जर तुम्ही असाल समांतर आरक्षणवाले तर या ठिकाणी तुमचं बघा त्यापेक्षाही 110 पेक्षाही कमी जर मार्क असेल तरी देखील तुम्ही DVसाठी या ठिकाणी पात्र होऊ शकता. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी अंशकालीन वगैरे असाल तर त्यापेक्षाही कमी मार्कावर तुमचं DVसाठी सिलेक्शन होऊ शकते. कारण की या ठिकाणी भरपूर जागा आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा, त्यामुळे निश्चित राहा DVसाठी तुम्हाला बोलविल्या जाऊ शकते. त्यानंतर बघा DV कधी होऊ शकते आणि जॉईनिंग तुम्हाला कधी मिळू शकते, फायनल रिझल्ट कधी लागू शकतो, सर्व काही माहिती आपण बघणार आहोत. कट ऑफ कमी जाणार आहे तर आता आपण बघितले कट ऑफ किती कमी जाऊ शकतो. त्यानंतर बघा फायनल रिझल्ट कधी. तर आता बघा पहिली मेरिट लिस्ट आहे ही आलेली
तर पहिल्या मेरिट लिस्टनंतर 45 दिवसांनी तुम्हाला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये DVसाठी तुम्हाला बोलविल्या जाणार आहे. आणि ही लिस्ट जी आहे ते या ठिकाणी जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे ते व्हेरिफिकेशनसाठी लवकरात लवकर बोलविण्यात येणार आहे आणि तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि डोमिसाईल हे 3 सर्टिफिकेट जे आहे ते खूपच महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर तुमचं जे 10वीचे सर्टिफिकेट ते 10वी 12वीचे ते तुम्हाला या ठिकाणी रेडी करून ठेवायचे आहे. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. जेव्हा तुम्हाला DVसाठी मेल येईल त्यामध्ये तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट राहील, ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि सर्व काही डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे. बघा, फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर 15 दिवसांनी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये जॉईनिंग देखील मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती किती राहू शकते, तर कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी 100च्या वरती राहण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे. 100च्या वरती जर असले तर कोणाचेही सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे निश्चित राहा, लवकरच आता याची पुढची प्रोसिजर चालू होणार आहे. आणि ज्यांना देखील बघा या ठिकाणी PDF कोर्स हवा आहे, तर अतिशय कमीमध्ये आपण हा PDF कोर्स जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे. ज्यांनी हा PDF कोर्स घेतलेला आहे त्यांना इतका फायदा झालेला आहे की त्यांचे आता सिलेक्शन होणे जवळपास निश्चित झालेले आहे. आणि आता GMC सोलापूरसाठी देखील खूप जणांनी हा PDF कोर्स विकत घेतलेला आहे. सांगली मिरासाठी देखील खूप जणांनी हा PDF कोर्स विकत घेतलेला आहे. तरी ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा या नंबरवर, त्यांना पण सुद्धा हा PDF कोर्स देण्यात येणार आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद.